दर्शन करून आलोय, पण मला तुम्हाला व्हिडिओ देता नाही आली कारण की ना माझ्याकडे व्हिडिओ आहे पण मी देऊ नाही शकलो. मी काढेल, माझ्या एका मित्राने काढली आहे. तो आहे मी मित्र नाही भाऊ. हा भाऊ पण पकडा, मित्र पण पकडा, कोण पण पकडा. आणि आता मी इथे आलो परत कारण की आतमध्ये देवी एकदम चांगले होते. बोलले की फ्लॅशलाईट पण ऑन नाही करू शकत देवींच्या समोर. ते दिव्याच्या उष्णतावरती बघायची होती. आणि मग आम्ही फ्लॅशलाईट ऑन केलेली, जेव्हापर्यंत पायऱ्या उतरवतो आणि पायऱ्या चढवतो. मग त्याच्यानंतर आम्ही आता आलो व्हिडिओ. आता आम्ही केलेला तिकडे, मग आम्हाला व्हिडिओ काढता आली. त्यांनी नंतर सांगितलं की व्हिडिओ अलाउड नाही, मग आम्ही काढली नाही. पण आता आम्ही कशी तरी काढली, ती यांनी काढली. जासूस आहे आमच्याकडे. अरे तो जासूस तिकडे फिरतोय. आणि इकडे आता कुठला तरी एक खुफिया रस्ता आहे, माहिती नाही कुठे तरी जातो. आणि आता इथे खूप सारे आंबे आहेत. काही काही आंबे खाली पण पडलेले. ते कॅमेरामॅन दाखव. अरे ती पडलेले खाली पण पडलेले कॅमेरा. ब्लॉगर आहे. आणि इथे आता आम्ही खूप सारी मजा करणार. आणि इथे बघा आता शूटिंग चालू. इथे मूर्त्या ते खूप सारे शिवलिंग आहेत वरतून. आणि अनूप ब्लॉगर आहे. हे बघा इथे मस्त शिवलिंग आहेत सगळे. आणि इथे शिवलिंग आहेत, खूप शिवलिंग आहेत. काही काही वरती आहे, काही काही नाही. आणि इथे अजून एक ब्लॉग आहे, आता नवीन चॅनल खोलणार आहे. छगन ब्लॉग VS वेदांत शेट्टे नवीन चॅनल खोलणार आहेत. त्यांना मी विस्तारी पण स्पॉन्सर्ड करून देईल. ज्यांनी खोलला तर खोलला, ते तसे वकील आहेत तरी पण ठीक आहे. इथे एक आमच्या बरोबर एक छोटी, सगळ्यात छोटी आहे एक मुलगी, तिला दाखवली आहे कॅमेरामॅन. इकडे या साईडला. आणि आता इथे आम्ही आहे. नंतर तुम्हाला मी टेम्पोरवर बसल्यावरती एक व्हिडिओ टेम्पोरवरती एक बसल्यावर व्हिडिओ काढणार आहे. आणि हा एक छपरी कॅमेरामॅन. मी तुम्हाला भेटतो आता एक या 2 तासात टेम्पोरमध्ये बसल्यावर, कारण की इथे पूजा चालू आहे ना. पूजा बिजा सगळं अटेंड करायला 1-2 तास करावं लागते. पूजा अटेंड नाही करायची, पूजा चालू आहे. नंतर आपल्याला अटेंडन्स झाली अटेंड करणार आहेत. आणि मग नंतर मी तुम्हाला टेम्पोरमध्ये बसल्यावर भेटतो. तब तक के लिए बाय बाय. आता आम्ही आलो आहेत कोकणात. आता इथे आम्ही सगळ्यांचा चहा बी पिऊन झाला आहे. इथे हा आपला ब्लॉगर समोर करत बसलाय का, माहित नाही यांची पण ब्लॉगिंग चालू आहे. इथे आपले कालचे छोटे, मी काल ब्लॉग नाही टाकला सॉरी. तर याच्यानंतर आता आमची टेम्पो ट्रॅव्हल तुम्हाला दाखवतो आम्ही. ही आमची टेम्पो ट्रॅव्हल आहे की हिच्यात आम्ही आता गेलेलो, म्हणून आता आम्ही कोकणात थांबलोय. पण इथे जाम गरम होतं आम्हाला, कारण की आता इथे बघा इथे लाईट गेली आहे, कारण की इथे सोलार वरती जातो. आणि उन्हाचा फेस इथे, आणि लाईट नाही इथे काहीच, मग आम्हाला गरम झालंय. इथे आता आम्ही टेम्पो ट्रॅव्हल मध्ये बसतोय. सगळे तिथे बसले, तिकडे सगळे बसले. आता आम्ही टेम्पो ट्रॅव्हल मध्ये चाललोय. टेम्पो ट्रॅव्हल मध्ये आता आम्ही तिथे पण चालू होतं सगळं. तिथे आता तयारी चालू आहे. तिकडे समर्थ काहीतरी करत बसले. इथे बीजे ब्लॉगर पण आहेत आमच्या बरोबर, जुळणार आहेत. त्यांचा पण एक व्लॉग येणार आहे तुम्हाला त्यांच्या चॅनलवर. आम्ही दाखवतो तुम्हाला बीजे ब्लॉगर. हे बघा बीजे ब्लॉगर पण आमच्या बरोबर जुळणार आहेत.
चला आता चालत पाहिजे. हा चला आता गाईस हे पिझ्झा ब्लॉगर आहे. तर आता आम्ही गाईस चाललो आहे आता टेम्पो मध्ये बसून. मी आता तुम्हाला ब्लॉग तिकडेच टाकतो. म्हणजे इथे बघा सगळे आहे तिथे. यांचा काहीतरी आता बोलणं चालू आहे. ते बघा. हॅलो एव्हरीबॉडी. तुझा उपचार नाही करा. चला आता आम्ही चाललो आहे. आता आम्ही तुम्हाला तेव्हा भेटतो जिथे आम्ही लगेच एक्झॅक्ट कोकणात. चला बाय. आम्ही चाललो आहे त्या बोटीत. गाडी पण येत आहे. ती एकटी आम्हाला इथे जातो आहे. इकडे चल इकडे. आणि काही इथे आम्ही आलो आहे. ही बघा किती मोठी बोट आहे. कॅमेरामॅन दाखव बोट. एवढी मोठी बोट आहे. एक कॅबिन आहे वर. वरच्या कॅबिनला आणि वरच्या कॅबिनला आरतीच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण नवीन प्रवास करतोय. ही आहे आपली टेम्पो ट्रॅव्हलर आणि तिला आपण घेऊन जातोय जेट्टीमधून. आपण जाणार आहोत या खाडीतून प्रवास करणार आहोत आयलंडच्या त्या बाजूला, ज्याच्यामुळे आपलं खूप सारं अंतर वाचणार आहे बाय रोडचं. आणि आपला शॉर्टकट जर्नी, एक नवीन जर्नी आपण तुम्हाला पूर्ण समुद्राचा व्ह्यू आपण या व्हिडिओमधून देणार आहोत. ओके. त्याचा RJ ब्लॉगर म्हणून चॅनल आहे. त्याच्यासाठीच आम्ही व्हिडिओ बनवत असतो. रुद्र काय वाटतं तुम्हाला? काय नाही, कोकण येत राहा, भारी आहे. आणि फिरायचं आहे तर इकडे सगळे गोष्टी आहेत. बीच आहे, मग आपण बोटीने कुठे दुसऱ्या साईडला पण जाऊ शकतो. फूड पण चांगला भेटतो इथे. मच्छ्यांचा सगळ्यात बेस्ट आहे तुम्हाला. आणि हे बघा इथे जो पाणी आहे आता कुठे पण गोवामध्ये पाणी आहे. तुम्हाला जर आता फोटो दिसत असेल पण हा रिअली एकदम ब्ल्यू आहे. छान वाटतं आम्हाला. थांब, आपण आता आमच्या छोटा मामा बंटोमाचे काय म्हणणे आहे ते बघू. बंटोमा, त्याला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आम्ही आलो आहे एका बीचवर आलो आहे. हा बीच आपला एकदम भारी बीच आहे. आता दाखवतो मी. आणि तिकडे आपलं एक मंदिर आहे, तिथे मी जाऊन आलो. पण आता आहे ना तिकडे प्रॉब्लेम काय होती की व्हिडिओ आणि फोटो नाही काढू शकतो. मी व्हिडिओ बनवणारच होतो. यांनी बनवून घेतले माझ्या जासूस. हा जासूस इथे टाकली घेऊन जाडून जासूस कुठे राहिला माहिती. आता आम्ही चाललो बीचवर, गोवा बीच. वैष्णेश्वर बीचला जाणार आम्ही. साईडला तिथे साईडला बघितलं एक घर आहे बस. एक नाही तर दोन आहे. पुढं होत आहे तिथं. अजून आम्हाला काही सँड काही पण नाही वाटले. सँड नाही वाटले. आम्ही एवढा बीचच्या जवळ आलो. हे बघा साईडला तिकडे पाणी आला. चल चला काही आता मी आतमधून दर्शन करून आलो आहे. तिकडे कॅमेरामधून अलाउड नव्हता. मग मी तुम्हाला गणपतीचे दर्शन करायला नाही दिले. मग आता मी तिकडे जाऊ एक व्ह्यू स्पॉट. चप्पल घालून जायला लागेल. चप्पल काढा. मी चाललो इथे. आता आम्हाला थंड थंड लागतोय थोडं पाहायला.
आता आम्ही चालू तिकडे एक मोठा व्ह्यू आहे. आता जाऊया आम्ही. मागे बघ. रस्ता इकडे असा. इथे या साईडला अख्खा जंगल, इथे मंदिर हे मोबाईल आणि मग समोर रस्ता. चटके लागतोय आम्हाला, ऊन जाम आहे. आम्हाला फोटो काढायचे आहेत पण आम्ही नाही काढायचे. मी तुमच्यासाठी फक्त इथे आलो. आता आम्ही वरती जातो. आता इथे आम्हाला थोडा मस्त वाटतंय. इथे गरम नाही, इथे आम्ही आता बसतो थोडा वेळ. चला आम्ही तुम्हाला नेक्स्ट स्पॉट वरती भेटतो. बाय. मी काढतो. नाही, माझी क्लिअरिटी एकदम टॉप आहे. माझी क्लिअरिटी असं चांगली आहे. माझी क्लिअरिटी एकदम भगवान आहे. आयफोन 17 प्रो. आयफोन 17 दे. म्हणजे छान आहे. उधर आ. छान आहे. 17 दे.